नमस्कार. आपण ऐकत आहात बुद्धा सेइंग्स यूट्यूब चॅनल. आज आपण ऐकणार आहोत गौतम बुद्ध आणि अंगुलीमालाची कथा, अंधारालाही उजेड दाखवणारी करुणा. खूप वर्षांपूर्वी श्रावस्तीच्या जंगलात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर डाकू राहत होता. तो इतका क्रूर होता की लोक त्याचं नाव ऐकताच थरथर कापायचे. त्याने अनेक निरपराध लोकांची हत्या केली होती. प्रत्येक माणसाला मारल्यानंतर तो त्याचं बोट कापून माळेत ओवायचा. म्हणूनच त्याला अंगुलीमाल असं नाव पडलं. खरं तर अंगुलीमाल वाईट माणूस नव्हता. तो पूर्वी एक हुशार, अभ्यासू आणि सद्गुणी विद्यार्थी होता. पण चुकीच्या मार्गदर्शनामुळे, गुरूच्या फसवणुकीमुळे आणि अज्ञानामुळे तो या अंधकारमय मार्गावर गेला. एके दिवशी गौतम बुद्धांना अंगुलीमालाबद्दल कळलं. सगळे लोक म्हणत होते, भगवंत, त्या जंगलात जाऊ नका. अंगुलीमाल फार क्रूर आहे, तो आपल्यालाही मारू शकतो. पण बुद्ध शांतपणे म्हणाले, जिथे अंधार आहे तिथे प्रकाश जाणं आवश्यक आहे. बुद्ध त्या जंगलात गेले. दुरून अंगुलीमालाने बुद्धांना पाहिलं. त्याला वाटलं, आजचा बळी माझ्या माळेसाठी शेवटचं बोट देईल. तो धावत सुटला. पण आश्चर्य म्हणजे बुद्ध संथ चालत असूनही अंगुलीमाल त्यांना पकडू शकत नव्हता. थकून तो ओरडला, थांबा, थांबा. बुद्ध शांतपणे वळले आणि म्हणाले, अंगुलीमाल, मी तर थांबलो आहे, तूच थांबलेला नाहीस. अंगुलीमाल गोंधळून गेला. तुम्ही चालत आहात, मग थांबलो कसे? तो विचारू लागला. बुद्ध म्हणाले, मी हिंसा, द्वेष आणि वासनेपासून थांबलो आहे. पण तू अजूनही राग, अहंकार आणि पापांच्या मार्गावर धावत आहेस. हे शब्द अंगुलीमालाच्या हृदयाला भिडले. त्याच्या हातातील शस्त्र खाली पडलं. आयुष्यभर पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो बुद्धांच्या चरणी पडून म्हणाला, भगवंत, मला क्षमा करा. मी खूप पाप केलं आहे. मला योग्य मार्ग दाखवा. बुद्धांनी त्याला करुणेनं पाहिलं आणि म्हणाले, पश्चात्ताप करणाऱ्यासाठी प्रत्येक क्षण नवा असतो. अंगुलीमालाने संन्यास घेतला आणि बुद्धांचा शिष्य झाला. त्याने उरलेलं आयुष्य प्रायश्चित्त, सेवा आणि साधनेत घालवलं. ज्या हातांनी त्याने हत्या केली होती, त्याच हातांनी त्याने लोकांची सेवा केली. ही कथा आपल्याला शिकवते की कोणताही माणूस कायमचा वाईट नसतो. योग्य मार्गदर्शन, करुणा आणि आत्मबोधाने अंधारातूनही प्रकाशाकडे जाता येतं. हीच गौतम बुद्धांची खरी शिकवण. आपण ऐकत होता बुद्धा सेइंग्स. अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या प्रिय व्यक्तींशी शेअर करा.